ही छोटीशी क्लिप आहे लावण्याला स्कूलला सोडायला जाण्याची। 15 एप्रिलला तिचा शाळेचा पहिला दिवस होता आणि आम्ही तिला सोडायला जात होतो। तो तिच्या पप्पांनी देखील त्या दिवशी सुट्टी घेतली होती, कारण पहिला दिवस आम्हाला दोघांना पण एक्सपिरियन्स करायचा होता। सो तिला जेव्हा स्कूलला जायचं आहे म्हटलं तेव्हा ती खूप हॅपी होती, खूप आनंदात होती। स्कूलला जायला अगदी तयार झाली होती, जसं तुम्ही इथं बघताय ना, ती खूप आनंदात होती स्कूलला जाताना। सो ही छोटीशी क्लिप मी रेकॉर्ड केली होती। काय करते? स्कूल लावण्याचा आज शाळेचा पहिला दिवस आहे। स्कूल चले हम। हाय हॅलो नमस्कार, मी सुनंदा जोशी तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये खूप मनापासून स्वागत करते। 15 एप्रिल सोमवार आहे आणि आज लावण्याच्या स्कूलचा पहिला दिवस आहे। मी एक छोटीशी क्लिप जी समोर ॲड केलेली होती ना, त्याच्यामध्ये तुम्ही बघितलं असेल की आम्ही तिला स्कूलला सोडायला चाललेलो। सो थोडंसंच मी लिफ्टमध्ये तिचं कॅप्चर केलेलं होतं, बट आज युनिफॉर्म नव्हता तिच्याकडे घालायला, त्यामुळे ती रेग्युलर ड्रेसमध्येच गेली आपल्या। उद्यापासून प्रॉपर रेग्युलर आपल्या युनिफॉर्ममध्ये जाईल ती। सो आता 11 वाजता आम्हाला घ्यायला बोलवलेत स्कूलमध्ये परत, कारण आज पहिलाच दिवस आहे, त्यामुळं जास्त वेळ काही बसवून घेणार नाहीत, अगदी 1-1.5 तासाचं स्कूल त्यांनी ठेवलेत। सो तिला आता आणायला जायचं आहे। म्हटलं जाण्यापूर्वी आपण थोडंसं इंट्रोडक्शन करूया आणि पिलूचा शाळेचा पहिला दिवस जो आहे ना तो कॅप्चर करूया, म्हणून छोटीशी क्लिप मी रेकॉर्ड केलेली होती। आता बघू स्कूलला गेल्यानंतर जर जमलं तर तिथं थोडंसं शूट करेन, कारण स्कूलमध्ये मोस्टली अलाउड नसतं आणि प्रायव्हसीसाठी देखील बघितलं तर ते बेटर आहे न केलेले। सो बाहेर येताना थोडीशी जर क्लिप्स भेटली पिलूची तर ती मी तुमच्यासोबत शेअर करेन। चला तर मग निघूयात आपण आता। आणि तासाभरानंतर मी तिला घ्यायला गेलेलो, त्यावेळेला ती खूप आनंदात बाहेर आलेली होती। हीच ती छोटीशी क्लिप होती ॲड केलेली, तुम्ही बघू शकता ती किती आनंदात होती त्यावेळेला। सो स्कूलमध्ये खूप छान रमली होती ती। जसं तुम्ही बघितलं तसं स्कूलवरून तर आलो आम्ही, त्यानंतर थोडा वेळ तिच्याशी गप्पा मारल्या, पण ती काही स्कूलमधलं जास्त सांगत नव्हती। आणि मग म्हटलं तर तिचा बड्डे 2 दिवस पूर्वीच झाला होता, 13 एप्रिलला। सो त्या बड्डेसाठी म्हणून काही तिला गिफ्ट आलेले होते, ते आम्ही ओपनच केले नव्हते, कारण तिच्या स्कूलच्या धावपळीतच होतो। बुक्स कवर घालायची होती, काय थोडं तिचं काम पेंडिंग होतं, तेच करायचं आमचं चालू होतं। आणि त्याच्यामध्ये मग हे गिफ्ट ओपन करायचे राहून गेले। म्हटलं आज हे केलं तर ती पण थोडीशी हॅपी होईल, म्हणून मी इथं गिफ्ट ओपन करायला घेतली। तुम्ही बघू शकता ते किती आनंदाने एक गिफ्ट आणून दाखवते कॅमेऱ्यासमोर की काय भेटलेलं आहे। सो आम्ही सोसायटीमध्ये छोट्याशाच याच्यामध्ये बड्डे तिचा केला होता, पॅसेजमध्येच आमच्या। तुम्ही बघितला असेल तो व्हिडिओ, जर बघितला नसेल तर मी या व्हिडिओच्या एंड स्क्रीन ॲड करेन, तुम्ही नक्की बघा। आणि तुम्ही बघू शकता इथं लावण्या तिला सरप्राईज हवं आहे म्हणून कसे डोळे बंद करून बसलेली आहे। आणि मग डोळे बंद केल्यानंतर आम्ही तिला लावण्या सरप्राईज म्हटले की मग ती खूप छान डोळे ओपन करते आणि गिफ्ट घेऊन इथं कॅमेऱ्याच्या समोर दाखवते। तर आज शाळेचा तिचा पहिला दिवस होता, तो खूप छान गेला तिचा। आणि स्कूलमध्ये रमली होती ती, अगदी तिला सोडायला गेल्यानंतर पण अगदी छानपैकी ती स्कूलमध्ये गेली। मागं वळून देखील तिनं आमच्याकडं बघितलं नाही, पण आल्यानंतर एक गोष्ट मात्र सांगितली तिनं आम्हाला की तिला स्कूलमध्ये कोणतरी चावलं होतं पायाला तिच्या। आणि मी पण बघितलं तिच्या पायाला बाईट केलेले मार्क्स होते तसे, आणि ते मार्क्स आहे ना 2 ते 3 दिवस तसेच टिकून होते गाईज। सो या गोष्टीचं थोडंसं मला वाईट वाटलं की पहिल्याच दिवशी तिचा एक्सपिरियन्स थोडासा खूप बेकार झाला, आणि त्यामुळे ती दुसऱ्या दिवशी मात्र स्कूलला जायला नाही म्हणत होती। आणि इथं आमचे सगळे गिफ्ट्स ओपन करून झालेले आहेत, आणि ही सगळी गिफ्ट्स तिला खूप आवडली। सगळ्या गिफ्ट्सचा तिनं पुरेपूर यूज केलेला आहे। जसं तुम्ही बघता इथं आता झायलोफोन घेऊन बसली होती ती, इथं हे वाजून एक 10-15 मिनटानंतर दमली, आणि नंतर मग जी पाटी होती ना त्या पाटीवरती देखील ती लिहित बसली होती। आणि हे ब्रेन ट्रेडर जे आहे ना ते मात्र मी तिला आत्ता काढून नाही दिले, कारण जेव्हा त्यांना अल्फाबेट्स वगैरे शिकवतील त्यावेळेला तिला घरात यूज करता येईल म्हणून मी असंच ठेवून दिलेलं आहे। आणि पुढं तिची मस्ती बघा थोडी कशी चालू आहे इथं। कसं पकडायचं पेन कसं पकडायचं?
व्यवस्थित पेन धर. लावण्या काय करते? हा. त्याच्यानं नाही पुसायचं बा. हा ओके, इट्स ओके. हाय, तर आज लावण्याचा दुसरा दिवस आहे स्कूलचा. काल स्कूलवरून आल्यानंतर जास्त काही शूट करायला भेटलं नाही. म्हटलं आज स्कूलला जाताना थोडंफार शूट करूया. सो आज मॅडम आमच्या पीटी ड्रेसमध्ये तयार झालेल्या आहेत. ग्रीन आहे त्यांच्या पीटी ड्रेसचा कलर आणि ब्ल्यू ट्राउझर आहे. अरे हाय बोल. आय एम गोइंग टू स्कूल. असं नाही बाबू, नीट बोलायचं. जायचं का स्कूलला आपण? ओके, आता इथं स्कूलला हिला सोडून येते. बघूया, 1 तासभराचं स्कूल आहे. सो जमलं तर मी थांबेन किंवा रिटर्न येईन. बघू, हिच्या बसण्यावरती डिपेंड आहे. काल तर खूप छान बसली ती, रडली वगैरे काही नाही जास्त असं. सो बघू आज पण बसते का शांत अशी. आणि ही लावण्याचं स्कूल सुटलेलं होतं आणि मी तिला घ्यायला गेलेले. म्हटले छान स्माईल करत येते, तर हे आपण नक्कीच रेकॉर्ड केलं पाहिजे, म्हणून मी ही छोटीशी क्लिप इथं शूट केलेली होती. लावण्या स्कूलमध्ये काय करून आली? कोणी मारलं? लावण्याला कोणी मारलं? हे लावण्य. तर आता लावण्याला स्कूलवरून मी आणलेलं आहे आणि ती इथं बसली आता मोबाईल घेऊन थोडा वेळ. सो आजचा दिवस तिथे छान गेला. एकंदरीत पहिले दोन्ही दिवस ना ती एन्जॉय केले. बट हां, आज थोडं गेल्यानंतर आहे ना स्कूलमध्ये जिथं त्यांना सोडून यायला लावतात ना, तिथं सोडल्यानंतर थोडा वेळ ती रडत होती. कारण तिला काल ना कोणीतरी चावलं होतं पायाला, त्यामुळे तिच्या मनात ते बसलं होतं की आज पण दादा मला मारणार आहे असं ती सांगत होती. त्यामुळं तिच्या टीचरांना मी सांगितलं असं असं काल कोणीतरी तिला चावलेलं नाही, पायावरती तिच्या मार्क्स आहेत बाईट केलेले म्हणून. मग त्याने बघतो म्हटले, आज थोडं लक्ष देतो. काल मुलं सगळीच रडत होती त्यामुळं थोडा प्रॉब्लेम झाला असेल म्हणाले. स्कूलमध्ये नवीन नवीन जातात म्हटल्यानंतर आपल्याला पण थोडंसं भीती असतेच ना, ती तशीच भीती मला पण होती थोडीशी. आणि काल तर पहिल्या दिवशी सोडायला गेल्यानंतर आहे ना, तिला सोडल्यानंतर अक्षरशः त्या पायरीवरतीच मला रडायला आलेलं. पण कसं बसं आवरलं आणि काल मिस्टर होते सोबत, त्यामुळे आम्ही नंतर तिला सोडून घरी आलो होतो. पण आज मात्र मी एकटीच होती तिला सोडायला. आणि आज मला वाटलेलं की कालच्यासारखीच ती जाईल व्यवस्थित, पण आज ती थोडंसं रडायला लागले गेल्यानंतर मम्मा पाहिजे म्हणून. बट आणि एक्सपिरियन्स जर बघितलं ना तिचा पहिल्या दिवसाचा, तर काल आल्यानंतर थोडा वेळ जेव्हा ती दुपारची नॅप घेते ना, त्यावेळेला थोडंसं ती 1-2 वेळा घाबरून उठली होती. पण त्यानंतर मात्र खूप छान खेळली वगैरे आणि रात्रभर पण व्यवस्थित झोपली होती ती. सो त्यानंतर काही तिनं त्रास नाही दिला. म्हणजे स्कूल आज सकाळी तर उठून बॅग बघितल्या स्कूलला जायला तयारच झाली ती आणि इथून पण व्यवस्थित गेली. पण तिथं गेटजवळ गेल्यानंतर मात्र मग दादाकडे जायचं आहे, मला स्कूलला नाही जायचं आहे असं चालू झालेलं होतं. सो एकंदरीत दोन्ही दिवस आज पिल्लूचे स्कूलचे छान गेलेले आहेत आणि असेच पुढचे दिवस जात राहो. सो आज छोटासा व्हिडिओ हा तुम्हाला आवडला असेल तर मेक शुअर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा. आणि हे व्हिडिओज कसे वाटतात हे कमेंटमध्ये मला नक्की सांगा गाईज. आणि प्लीज व्हिडिओला लाईक करा. लाईक करायला तुम्ही व्हिडिओ लाईक केला तरच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचतो आणि मलाही ग्रो करण्याची संधी भेटेल. सो मेक शुअर व्हिडिओला लाईक नक्की कराल आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की कराल. सो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय. असे छान छान व्हिडिओ मी घेऊन येत राहीन. चला बाय.